नमस्कार. किती पराकोटीचा हलकटपणा भरलेला आहे या बुलढाण्याच्या आमदारामध्ये लोक हो. मागच्या आठवड्यात याच्यावरती आधारित एक एपिसोड आपण बनवला अभिव्यक्तीवरती. त्यातल्या त्यात सभ्य शब्द आपण वापरलेला होता, दळभद्री. परंतु हा तर त्याही पेक्षा खालच्या पातळीचा माणूस आहे. खरं म्हणजे अभिव्यक्तीचे सर्व प्रेक्षक हो, आयुष्यभर ज्यांनी शोषित वंचितांसाठी असंख्य लढे दिले, कायम संघर्ष केला, विविध आंदोलनांच्या मधून हजारो कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क आणि अधिकार मिळवून दिले, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांचे मानवतावादी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचार पुढे नेण्यासाठी एखादं व्रत स्वीकारावं अशा पद्धतीनं जे आयुष्यभर कार्यरत राहिले, आपल्या सगळ्या थोर संतांचा, युगपुरुषांचा आणि महान व्यक्तिमत्वांचा हा आपला महाराष्ट्र प्रतिगाम्यांच्या, धर्मांधांच्या हाती जाऊ नये यासाठीच्या लढ्यामध्ये अखेर ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान सुद्धा दिलं, त्या कॉम्रेड गोविंद पानसरेंना खरं तर त्यांच्या हयातीमध्येच महाराष्ट्र भूषण सारखा सन्मान प्रदान करून त्यांच्या समर्पित आणि निरपेक्ष समाज कार्याचा सन्मान व्हायला हवा होता. परंतु ते झालं नाही. निदान त्यांच्या बलिदानानंतर मरणोत्तर त्यांच्या कार्याचा सन्मान तरी व्हायला हवा अशी लाखो सुजान मराठी माणसांची या राज्यामधल्या भावना आहे. आणि लोक हो, प्रत्यक्षात मात्र या महाराष्ट्राचा एक बुद्धी दरिद्री आमदार त्याच गोविंद पानसरेंवरती मरणोत्तर गुन्हा नोंदवण्याची मागणी करतोय. भिकार. खरंच खूप अतिशय वाईट शब्द येतात तोंडात त्याच्याविषयी. आणि लोक हो, या लोकांचा सगळ्यांचाच म्हणजे हा दळभद्री आमदार आणि त्याच्या नेत्यांचा कसा सगळा नालायकपणा मागच्या 3-4 दिवसात सुरू आहे तो पहा तुम्ही. आलाही असेल तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात. आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेली शिवराळ भाषा अजिबात योग्य नाही. 38 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावरती आता वाद घालणं अजिबात योग्य नाही. मी संबंधित आमदारांना योग्य त्या शब्दांमध्ये समज दिलेली आहे. अशी प्रतिक्रिया कोणी व्यक्त केली तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी. आणि हा आमदार ज्या शिंदे गटामध्ये आहे त्या गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे याच प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय बोलले होते पत्रकारांशी बोलताना परवा. तर मी संजय गायकवाड यांना जे काही सांगायचंय, समजवायचंय ते सांगितलेलं आहे आणि त्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे. त्यामुळं हा विषय आता संपलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही असं बोलले की आम्ही या संजय गायकवाडला योग्य ती समज दिलेली आहे. मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेपेक्षाही अधिक थेट बोललेले होते. परंतु प्रत्यक्षात काय झालं तर उलट अधिक मूर्खपणाची भूमिका घेऊन कॉम्रेड गोविंद पानसरेंवरती मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून या उन्मत्त, मुजोर आणि मगरूर आमदाराने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्या प्रतिक्रियांनाच पूर्णपणे फाट्यावर मारलेला आहे. त्याच्याही पेक्षा अधिक मूर्ख समर्थक तिथे बुलढाण्यात त्याच्या फोटोला दुग्धाभिषेक काय घालतायत, त्याला धर्मवीर म्हणून त्याचा गौरव काय करतायत. तुमच्यापैकी अनेकांनी क्लिप बघितल्या असतील सोशल मीडियावरती. त्या धर्मवीर कुणाला म्हटलं जातं लोक हो? संभाजी राजांना. आता हा खुळचट आमदार पण धर्मवीर या राज्याचा. आणि याच्या फोटोला ते दुधाचा अभिषेक वगैरे घालणारे सगळे याचे मूर्ख समर्थक बेंबीच्या तेटापासून ओरडताना दिसतात त्या व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय शिवाजी. आता हा सगळा एकेरी उल्लेख नाहीये का भवानी मातेचा सुद्धा आपल्या आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा? त्या सगळ्यांच्या बावळटपणाचं सोडा, पण आपण, तुम्ही, आम्ही सगळे या राज्यातील सर्वसामान्य जनतेने
या सगळ्यातून नेमका अर्थ काय काढायचा? ही जे काही चालू आहे ती या सगळ्यांच्या आतून मिलीभगत आहे. आम्ही जरा नाराजी व्यक्त करू पण तू तुझा मूर्खपणा सुरूच ठेव, असा काही हा सगळा प्रकार आहे की हा आमदार आता आपल्याच नेत्यांना सुद्धा जुमानत नाहीये. नक्की काय सुरू आहे? आणि ते जरी काहीही असले या लोकांचं, तरी राज्यातील सुजान जनता मात्र या सगळ्या प्रकाराने प्रचंड संतप्त आणि अस्वस्थ आहे. हे या फडणवीस सरकारनं लक्षात घ्यायला हवं. इकडे या बावळट आमदाराचे, दळभद्री आमदाराचे हे मूर्ख उद्योग सुरू असताना तिकडे नागपुरात परवा त्या भोंदू बागेश्वर बाबानं त्याच्या मेंदूत अजिबात नसलेल्या अकलेचे तारे तोडले. त्यानंतर राज्यभरातून उद्रेक आणि संताप व्यक्त झाल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणेच माफी मागण्याचं नाटक केलं. होय, नाटकच ते. तुम्ही ऐकले असेल त्याची माफी. त्या माफी मागण्यामध्ये सुद्धा घमेंड आणि दर्प होता. मी या देशातील इतका ताकदवान बाबा, खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर झुकतात आणि या महाराष्ट्रातील लोक माझ्या बोलण्यावरती हरकत घेतात म्हणजे काय? ही घमेंड आणि हा अहंकार त्याच्या त्या दिलगिरीच्या नाटकाच्या शब्दांमधून स्पष्टपणे झळकत होता. आधी आपल्या संत तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून त्यानंतर उद्रेक झाल्यावरती या भोंदू बाबानं माफी मागितलेली होती. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त देशातल्या अन्य काही राज्यांमध्ये सुद्धा अशाच या उठवळपणामुळे या भोंदूला किमान 3 ते 4 वेळा त्या राज्यातील जनतेची माफी मागावी लागलेली आहे. परंतु सुधारणा नाही. त्याची भोंदूगिरी काय अजिबात थांबत नाही. पुन्हा त्यानं परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फालतू वक्तव्य करून शेण खाल्लंच. रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यात कोणत्याही प्रकारे आणि कधीही गुरु शिष्याचं नातं नव्हतं. हे आपण या विषयाबाबत मागे 2 एपिसोड करून सविस्तरपणे संदर्भांसह दाखवून दिलेलं आहे. महाराजांचे गुरु आणि मार्गदर्शक केवळ आणि केवळ राजमाता जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजे हेच दोघे, अन्य कुणीही नाही, अजिबात नाही. हे रामदास भक्त का रामदासांना शिवाजी महाराजांच्या गुरुपदी बसवण्याचा अट्टहास सातत्यानं करत राहतात, कळायला काही मार्ग नाही. रामदासांची महानता या खोट्या नात्याविना अन्य दुसऱ्या कशामध्ये नाही आहे का? का हे लोक असं करतात? मी आपल्या परवाच्या एपिसोडमध्ये याबाबत दिवंगत इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी BBC मराठीला जी मुलाखत दिली होती काही महिने आधी, त्या मुलाखतीमधला या संबंधातला काही भाग दाखवला होता. त्यानंतर याच रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधांवरती समाज माध्यमांवरती अनेकांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे. त्यातील अनेकांचं लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण आणि वेगवेगळ्या संशोधनांवरती आधारित आहे. संजय सोनवणी हे इतिहासाचे एक अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. अनेक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि इतिहासाची कोणत्याही प्रकारे मोडतोड न करता, विपर्यास न करता, संदर्भ आणि तथ्यांच्या आधारे ते लिहित असतात, त्याच आधारे ते बोलत असतात. त्यांनी काल या विषयाबाबत लिहिलेलं मला फारच आवडलं, उद्बोधक वाटलं आणि म्हणून आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला त्याचा दाखला देतोय. संजय सोनवणी असं म्हणतात, समर्थ रामदासांची बदनामी होण्यामध्ये ही वैदिक मंडळी, प्रतिगामी मंडळी जास्त कारणीभूत आहेत. त्यांच्या नसत्या उद्योगांमुळे रामदासांचं सत्य स्वरूप झाकोळलं जाऊन ते वादांना आणि निंदेस कारणीभूत झालेले आहेत. आपण शिवाजी महाराजांचे गुरु आहोत असं कधीही रामदासांनी एकही अवाक्षर कुठेही लिहिलेलं नाही. समर्थांची मुख्य रचना असलेल्या दासबोधामध्ये शिवाजी महाराजांविषयी एकही उल्लेख नाही. उलट त्यांच्या जे काही पत्रव्यवहार उपलब्ध आहेत रामदासांचे, त्यातल्या एका प्रसिद्ध पत्रामध्ये तुमच्या देशी वास्तव्य केलं परंतु तुम्ही वर्तमान नाही घेतलं, क्षमा केली पाहिजे असं स्पष्ट विधान असूनही रामदासांना गुरु ठरवण्याचा
अनऐतिहासिक प्रयत्न सतत सुरू आहे आपल्या इथे. स्वतः रामदासांनी शिवाजी महाराज आपले शिष्य आहेत असं कुठेही केलेलं नसताना आणि शिवाजी महाराजांच्या तथाकथित पत्रामध्ये गोसावी असे संदिग्ध उल्लेख असताना ही अश्लाघ्य सुरुवात कुठून झाली हे आपण नीटपणे पाहिलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. हनुमंत स्वामी यांनी लिहिलेल्या रामदासी बखर किंवा समर्थांची बखरमध्ये सुद्धा शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचे अनेक चमत्कारिक आणि श्रद्धापूर्ण प्रसंग वर्णन केलेले आहेत. विशेषतः चाफळची सनद आणि सज्जनगड येथील वास्तव्याबाबतच्या कथा त्याच्यामध्ये सगळ्यात सापडतात. जयसिंगराव पवार यांनी सुद्धा तो दाखला दिलाय आणि रामदासांना एक पुच्छ होती हनुमानासारखी वगैरे त्यात उल्लेख आहेत. म्हणजे बघा, पण चाफळची सनद शंकास्पद आहे असे अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी सुद्धा त्यावरती आक्षेप नोंदवलेले आहेत. त्यांचे मुख्य मुद्दे त्या आक्षेपांमधले असे होते की शिवकालीन पत्रांमध्ये तारीख आणि वार हा सुरुवातीलाच आहे सगळ्या पत्रांमध्ये, मात्र या पत्रांमध्ये तो शेवटी आहे आणि पत्रामधील काही शब्दांची रचना शिवाजी महाराजांच्या इतर कोणत्याही पत्रातील शैलीशी अजिबात मिळती जुळती नाही. शिवाय पत्रावरील मोर्तब जो शिक्का असतो तो अस्सल मोर्तबाशी पूर्णपणे जुळत नाही. अशा अनेक इतिहासकारांनी याबाबत शंका घेतलेली आहे. रामदासांनी स्वतः कुठेही आपण शिवाजी महाराजांचे गुरु आहोत, मार्गदर्शक आहोत असं विधान केलेलं नाही. त्यांच्या समर्थ पंचायतांमधील शिष्यांनी मात्र रामदासी मठ सगळीकडचे सुखरूप चालू राहावेत या हेतूनं रामदास शिवाजी गुरु शिष्यपणाच्या अनैतिहासिक कथांना जन्म दिला आणि त्याचा सगळीकडे व्यापक प्रचार केला. त्याची ही फलनिष्पत्ती आपण सगळेजण आता पाहतोय. अशाच प्रकारे राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या घराण्यातील वंश परंपरेतील स्वप्नील जाधवराव यांनी सुद्धा काल अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनेक तथ्यांच्या आधारे समाज माध्यमांवरती भूमिका मांडलेली आहे. संजय सोनवणे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचप्रमाणे स्वप्नील जाधवराव सुद्धा त्यांच्या त्या विस्तृत लेख आहे, मोठा लेख आहे, त्याच्यामध्ये ते सुरुवातीलाच म्हणतात शिवरायांचे गुरु म्हणून थोपविण्यापलीकडे रामदासांची दुसरी काही पात्रता नाही आहे का, लायकी नाही आहे का? हा जाहीर प्रश्न माझा, स्वप्नील जाधवराव म्हणतात असं, हा जाहीर प्रश्न माझा समर्थ रामदासांना मानणारे आणि रामदासी संप्रदायाचे अनुयायी अशा सगळ्यांना आहे. रामदासांना छत्रपतींच्या माथी मारण्याचं कुंभाड रचण्याऐवजी त्यांची रामदासांची निस्सीम रामभक्ती, त्यांचा उपदेश आणि त्यांचं साहित्य याचा प्रचार प्रसार केला असता तर आज मी ती जनमानसामध्ये रामदासांच्या विषयी जो संभ्रम आहे तो उद्भवला नसता. परंतु तरीही छत्रपतींच्या माथी मारणं हेच तुमचं अंतिम उद्दिष्ट असेल तर रामदासांची पदोपदी होणारी अवहेलना आणि चिरफाड यासाठी सर्वस्वी तुम्ही सगळे रामदासांचे अनुयायी, रामदास भक्त जबाबदार आहात आणि असाल. लोक हो, तुम्ही स्वप्नील जाधवराव यांचा फेसबुकवरील विस्तृत लेख जरूर वाचा. सगळं वास्तव अनेक संदर्भांसह तुमच्या समोर येईल. अशाच प्रकारे आता खूपच हे सगळं मोठा होईल एपिसोड म्हणून सांगत नाही, परंतु अशाच प्रकारे साहित्यिक आणि कवी त्याचप्रमाणे संत विचारांचे अभ्यासक श्रीकांत ढेरेंगे यांनी सुद्धा अभ्यासपूर्ण भूमिका काल मांडलेली आहे. त्यांनी त्यासाठी नामवंत इतिहासकारांचे दाखले आणि संदर्भ आपल्या लिखाणामध्ये दिलेले आहेत. या सगळ्यांच्या आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या विवेचनातून हे पूर्णपणे अगदी स्पष्ट होतं की रामदासांचं अध्यात्माच्या क्षेत्रात, धार्मिक लिखाणाच्या क्षेत्रात, हनुमान मंदिरांची उभारणी आणि मठस्थापना आदी बाबतीत निश्चितपणे योगदान आहे. अर्थात त्यांच्या लिखाणात सुद्धा बरंच काही वादग्रस्त आहे, परंतु तो वेगळा विषय आहे, ते असो. रामदास बाकी बरंच काही होते, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अजिबातच नव्हते. अगदी काडीचा सुद्धा त्याबाबत, त्या नात्याबाबत संबंध नाही. एखाद्या गोसाव्याला एखाद्या किल्ल्यावरती राहायला जागा आणि परवानगी देणं स्वराज्यात आणि त्यांच्या उपजीविकेसाठी काही खर्चाची तजवीज करणं वगैरे हे महाराजांनी अनेकांच्या बाबतीत केले. आणि केवळ हिंदूच नव्हे
तर मुस्लिम धर्मीय बाबा बुवांच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे. कोकणात दापोलीजवळ केळशीला याकूत बाबा हे याबाबतचं मोठं उदाहरण आहे. मी स्वतः 2 वेळा तिथे जाऊन ते ठिकाण पाहून आलेलो आहे. महाराजांची सनद वगैरे सगळं तिथे पाहून आलेलो आहे, तिथल्या ट्रस्टींकडनं ते सगळं मागून घेऊन. परंतु महाराजांच्या या श्रद्धा भावनेने केलेल्या दान धर्मामुळे हे सगळे गोसावी बुवा बाबा महाराजांचे गुरु अजिबातच ठरत नाहीत. मागे लोक काही वर्षांपूर्वी त्या जेम्स लेनला, त्या परदेशी लेखकाला, जसं पुण्यातील काही कुजबुजा संघीयांनी आपल्या जिजाऊ माँसाहेबांविषयी विकृतपणे काही गोष्टी सांगितल्या होत्या, ऐकवलं होतं, तसंच या भोंदू बागेश्वरला महाराष्ट्रातील कोणीतरी हे रामदास पुराण भरवलं असणार ना. अन्यथा त्याचा कुठला अभ्यास इतका आणि त्याला कुठलं इतकं डोकं या सगळ्या विषयामध्ये इतकं बोलण्या इतकं. बहुजन समाजातील आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवून स्वराज्याची स्थापना केली हे वास्तव अनेक वर्चस्ववादी ब्राह्मण्यवाद्यांना सहनच होत नाही, आजही मान्यच होत नाही त्यांना. आणि म्हणूनच त्यांच्या महाराजांच्या पराक्रमामागे रामदासच होते, महाराजांच्या पराक्रमामागे भवानी तलवारच होती. महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते म्हणूनच इतका मोठा पराक्रम गाजवू शकले. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंड्या सतत त्या वर्गाकडून पिकवल्या जातात. मागची अनेक वर्षानुवर्ष कॉम्रेड गोविंद पानसरेंनी या सगळ्या चाहटाळपणाचा परखड आणि रोखठोक भाषेमध्ये शिवाजी कोण होता मध्ये समाचार घेतला. हा सगळा या लोकांचा बोगसपणा भोंदूपणा त्यांनी खोडून काढला रोखठोकपणे. आणि म्हणून त्यांच्यावरती या लोकांचा राग आणि म्हणून या वृत्तीने या लोकांनी त्यांचा खून केला. आता हा नालायक आमदार संजय गायकवाड शिवाजी कोण होते या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना त्या दिवशी फोनवर काय बोलला, त्या पानसरेला कसा वर पाठवला माहिती आहे ना तुला, त्याच्यासारखा तुला पण वर पाठवेल. ऐकलं असेल तुम्ही लोकांनी सगळ्यांनी. खरं तर महाराष्ट्राने उभा आडवा कोल्ला या दळभद्री आमदाराला, त्याला ते माहितीच नाही. वर्तमानपत्र वगैरे वाचत असता हा आमदार तर त्याला समजलं असतं, त्याच्या लक्षात आलं असतं की मागच्या अवघ्या 3 दिवसांमध्ये शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या तब्बल 10,000 प्रती संपल्यात. 10,000 प्रती. आणि त्या पुस्तकाची छपाई आता पुन्हा सुरू करण्यात आली वेगानं. आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रातून किमान 1,00,000 प्रतींची या पुस्तकांची मागणी प्रकाशकांकडे नोंदवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील खऱ्या शिवप्रेमी आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचार मार्गावरून चालणाऱ्या सुजान जनतेने या मूर्ख आमदाराला त्याची लायकी पुरेपूर दाखवून दिलेली आहे. आणि त्यामुळं हा वेडा झालाय माणूस, खरंच सांगतो. आता या पुस्तकासाठी पाकिस्तानातून फंड येतोय, जिहाद्यांकडून पैसे येतात, असं काहीतरी बरळायला लागला. हे वेडेपणाचं लक्षण नाही तर काय. अशीच परिस्थिती राहिली आणि महाराष्ट्रातील जनता याला असाच कोलत राहिली तर कदाचित पूर्ण वेडा होऊ शकेल हा आमदार काही दिवसात. त्याला खरं म्हणजे स्वतःवरती उपचार करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे एखाद्या मानसिक रुग्णालयामध्ये वगैरे जाऊन. आणि हो, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर हा खेळ थांबवा. आता जनतेच्या सगळं लक्षात येऊ लागलं, हे बस झालं. आता जनतेच्या सहनशक्तीचा अधिक अंत पाहू नका. त्या ज्वालामुखीचा कधी उद्रेक झाला तर मग सगळंच अवघड होऊन जाईल साहेब. असो, इथेच थांबतो. धन्यवाद.